जय गुरुदेव. आज आपण बोलणार आहोत तिथीनुसार पुष्पौषधी किंवा बॅच फ्लावर औषधी कोणती आपण सुचवू शकतो. आता पहिली तिथी जी येते ती प्रतिपदा तिथी येते. आता प्रतिपदा तिथी म्हणजे सुरुवात. या तिथीला जन्माला आलेली व्यक्ती ऊर्जावान, उत्साही, नवीन काम करण्यासाठी सतत तत्पर असतात. जे प्रतिपदा तिथीचं जे स्वामित्व दिलंय ते आहे रवीकडे. आता रवी म्हटलं तर या संपूर्ण ग्रहमालिकेचा राजा आहे. आता राजाकडे काय असते? धडाडी, निर्णय घेण्याची क्षमता. तर हे सामर्थ्य जे आहे ते तुम्हाला प्रतिपदा तिथीकडे नक्कीच दिसणार. आता कोणतेही नवीन प्रकल्प सुरू करायला ते तयार असतात. पण कधी कधी काय होतं, बाहेरील प्रभाव किंवा इतरांनी काही बोललं तर यांचं मन कुठेतरी दुखावतं. तर यांच्यासाठी 3 औषधं जी मी नेहमी सजेस्ट करते ती म्हणजे आहे वॉलनट. आता वॉलनट जे आहे ते नवीन जे येणारे बदल आहेत त्याला स्वीकार करण्याची तयारी हे दाखवतं. स्वतःवर आत्मविश्वास ठेवायची तयारी सांगतं. नवीन सुरुवात करताना वॉलनट या औषधीचा उपयोग मात्र नक्की होतो. दुसरी पुष्पौषधी जी आहे ती म्हणजे आहे लार्च. आता लार्च नेमकी प्रतिपदा तिथीला कशामध्ये मदत करते? तर लार्च आत्मविश्वास वाढवण्यासाठी, स्वतःच्या क्षमतेवर जर शंका असेल तर ही औषधी नक्की तिथे काम करते. अपयशाची भीती न बाळगता धडाडीने निर्णय घेण्यासाठी ही तुम्हाला प्रवृत्त करते. आता तिसरी जी औषधी मी इथे सुचवते ती म्हणजे एल्म. आता ही एल्म जी औषधी आहे, आज कोणी काही म्हटलं मला लगेच वाईट वाटलं तर खूप मी खुश न होता किंवा न रागावता मी एक स्थिर निर्णय मला घेता यावे याच्यासाठी एल्म ही औषधी इथे काम करते.